टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातल्या देवीच्या मूळ मूर्तीवर गेल्या 2 दिवसापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया आहे ती सुरू होती आणि रासायनिक संवर्धन प्रक्रिया आता संपलेली आहे। ही रासायनिक संवर्धन प्रक्रिया जरी संपलेली असली तरी अद्याप मूळ मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आलेली नाही। ती उद्या भाविकांसाठी खुली करण्यात येणार आहे। तत्पूर्वी आज पुन्हा एकदा पुरातत्व विभागाचं जे पथक ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी आलेलं आहे ते झालेल्या कामाची पुन्हा एकदा पाहणी करण्यासाठी मंदिरामध्ये आलेलं आहे। मूळ मूर्तीची पाहणी या सगळ्या पथकाकडून आज देखील मंदिरामध्ये केली जात आहे आणि त्यानंतर उद्यापासून ही मूळ मूर्ती जी आहे ती भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहे। या सगळ्या काळामध्ये देवीची जी काही उत्सव मूर्ती आहे ती बाहेर ठेवण्यात आली आहे आणि त्याचंच दर्शन भाविकांना ते घेता येते। खरं तर सोमवार आणि मंगळवार अशी ही 2 दिवस प्रक्रिया चालणार होती आणि आजपासून मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार होतं। मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही सगळी प्रक्रिया लांबली आणि त्यामुळे आज देखील भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही आहे। एका बाजूला हे सगळे संवर्धनाची प्रक्रिया तर पूर्ण झालेली आहे, मात्र आज देखील काही काम किंवा जे काम झालंय त्याची पुन्हा एकदा पाहणी या सगळ्या पथकाकडून होते आणि त्यामुळे आज देखील हे सगळं मूळ मूर्तीचं दर्शन आहे ते बंद राहणार आहे। उद्यापासून भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार आहे। त्यामुळे उद्या पासून ह्या सगळ्या संवर्धन प्रक्रिया झाल्यानंतरचं एक वेगळं रूप, अंबाबाईचं वेगळं रूप भाविकांना बघायला तर मिळणारच आहे। मात्र एकूणच आपण बघतो या सगळ्या संवर्धन प्रक्रियेमुळे भाविकांमध्ये देखील समाधान पाहायला मिळत आहे। पुढे सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।